हाय फ्रेंड, आज आपण बनवणार आहोत मस्त असे मंचुरियन बनवण्यासाठी मी काय काय घेतले ते आधी पाहूया आपण। हे बघा, इथे कोबी घेतला आहे, छान असा बारीक करून घेतलेला आहे कोबी। 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतले, 1 वाटी मैदा घेतलेला आहे, गाजर किसून घेतलेले आहे, कांदा घेतलेला आहे, आलं लसूण पेस्ट आणि शिमला मिरची। कोबीतलं मी पाणी काढून टाकलं, छान असा पिळून घेतला आहे कोबी। हे बघा, मस्त असा सुक्का झालेला आहे। आता यामध्ये आपण शिमला मिरची, गाजर हे सर्व घालूया। किसलेलं गाजर घालू मस्त असं, त्याचबरोबर आलं लसूण पेस्ट पण घालू। आता हे मिक्स करून घेऊ। बघा, हे एकत्र झालेत भाज्या। आता यामध्ये आपण जे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घेतलेलं आहे ते सर्व घालूया। 1 वाटी मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं पीठ। आता यामध्ये आपण मिरची पावडर घालू आणि चवीनुसार मीठ घालूया। आता हे आपण मिक्स करून घेऊ व्यवस्थित। पाणी न घालताच आपल्याला मळायचंय छान। आता आपण हे पीठ तयार करून घेऊ आणि मग याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने मी पीठ मंचुरियन बनवण्यासाठी तयार करून घेतले। आता आपण याचे बॉल्स बनवून घेऊ, आपल्याला जसे हवे तसे आपण बनवू शकतो। आता मस्त असे आपण याचे बॉल्स बनवून घेऊया। हे बघा, तर या प्लेट मध्ये ठेवू आणि सर्व बॉल असे तयार करून घेऊ। लहान मोठे आपल्याला हवे तसे बनवू शकतो। एकदम मस्त असे घरच्या घरी आपले मंचुरियन तयार होतात। तुम्ही पण नक्की अशा पद्धतीने करून बघा। बघा, अशा पद्धतीने मी बॉल्स मंचुरियन बनवण्यासाठी बनवून घेतलेले आहेत। आता सर्व बॉल आपण असे तयार करून घेऊ आणि मग फ्राय करून घेऊया तेलामध्ये। सर्वात आधी आपल्याला हीच प्रोसेस करायची मंचुरियन बनवण्याच्या आधी। या ताटामध्ये बघा, मी मंचुरियनचे बॉल आपले बनवून घेतलेले आहेत। मस्त असे हे मंचुरियन बॉल्स आपले तयार झाले आहेत। कढईमध्ये तेल पण गरम करण्यासाठी ठेवले। तेल गरम करून घेऊ आणि आपले मंचुरियन बॉल्स आपण चांगले तळून घेऊया। तेल आपलं छान गरम झाले। आता आपण हे बॉल्स यामध्ये टाकूया आणि तळून घेऊ। आपण हे छान फ्राय करून घेऊया। हे बघा, मस्त असे मंचुरियन बॉल्स आपले फ्राय झाले आहेत। आता आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने सर्व मंचुरियन बॉल्स आपले तळून घेऊ। एकदम मस्त इझी रेसिपी आहे, तुम्ही पण नक्की करा मैत्रिणींनो। मस्त असे आपले मंचुरियन तयार होतात घरच्या घरी। बघा किती छान खुसखुशीत झाले पाणी। सर्व मंचुरियन आपण तळून घेऊ। सर्व मंचुरियन आता आपण तेलामध्ये सोडून मस्त असे तळून घेऊया। एकदम मस्त अशी रेसिपी आहे आणि छान असे मंचुरियन आपण एन्जॉय करू। फ्राय करून घेऊ चांगले दोन्ही साइडनी पण। किती मस्त असे मंचुरियन आपले झालेत बघा। तुम्ही नुसते ड्राय बनवून सुद्धा खाऊ शकता। बघा, असे मी मंचुरियन बॉल्स मस्त तळून घेतलेले आहेत। मस्त खुसखुशीत असे आपले मंचुरियन बॉल्स तयार झालेत। आता आपण बाकीची प्रोसेस करूया।
हा मंचुरियन मसाल्याचं पॅकेट घेतलेलं आहे। आता आपण याचं या वाटीमध्ये काढून घेऊ आणि थोडं पाणी टाकून मिश्रण तयार करून घेऊया। पाणी घालून असं आपण मिश्रण तयार केलंय मसाल्याचं। हे मिश्रण मी बनवून घेतलेलं आहे। गॅसवरती बघा कढई गरम करण्यासाठी ठेवली होती। कढई गरम झाली, त्यामध्ये तेल घातलेलं आहे। आता आपण यामध्ये कांदा घालूया। आपण कांदा घालून घेतला तेलामध्ये। आता शिमला मिरची पण घालूया आणि छान असं परतवून घेऊ तेलामध्ये। 1-2 मिनिट आपल्याला शिमला मिरची आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे। शिमला मिरची आणि कांदा चांगला तेलामध्ये 2 मिनिटं फ्राय करून घेतलेला आहे। आता आपण यामध्ये सॉस घालूया। रेड चिली सॉस घालू थोडासा, त्याचबरोबर थोडा सोया सॉस सुद्धा घालू। मिक्स करून घ्यायचा। आता जो मसाला आपण मिक्स करून घेतला होता तो घालू। चांगलं मिक्स करूया। मसाला आणि सॉस घातलेला आहे। आता लगेच हे बॉल्स घालू आपण यामध्ये। एकदम मस्त असं आपलं मंचुरियन तयार होतं। हे बघा, मिक्स करून घ्यायचं आणि 1-2 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं। किती छान झालंय बघा, मस्त असं मिक्स करून झाले। आता 1-2 मिनिट आपण जरा शिजवून घेऊया व्यवस्थित आणि मग आपले मंचुरियन तयार आहेत। बघा मैत्रिणींनो, मस्त असे आपले मंचुरियन तयार झाले। हे पहा, 2 मिनिटं झालेली आहेत। छान असे आपले मंचुरियन तयार झालेत। आता आपण काढून घेऊया आणि मस्त एन्जॉय करू। या बाउलमध्ये आता आपण काढून घेऊया मंचुरियन। बघा किती छान झालेत आपले मंचुरियन। माझ्या मुलाला पण खूप आवडतात। तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी। मस्त असे आपले मंचुरियन तयार झाले। माझी मंचुरियनची रेसिपी कशी वाटली हे पण नक्की मला कमेंटमध्ये सांगा। तुम्ही पण असे मंचुरियन घरच्या घरी बनवा आणि तुमच्या फॅमिली सोबत एन्जॉय करा। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।